भाजपाचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्यावर केलेल्या आरोपांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। प्रत्येक निवडणुकीपूर्वी विरोधी सूर आळवणाऱ्या केदार साठे यांना दापोलीतली भाजपा स्वतंत्र करून हवी आहे का, असा खडा सवाल या निमित्ताने जिल्हाप्रमुख चव्हाण यांनी उपस्थित केला आहे। केदार साठे यांना स्थानिक पातळीवर महायुती नको असेल तर त्यांनी तसा स्पष्ट खुलासा करावा, अन्यथा अहवाल आम्हालाही लिहिता येतो हे साठे यांनी ध्यानात घ्यावे, असा इशारा देखील शशिकांत चव्हाण यांनी दिला आहे। केदारजी साठे यांनी एक पत्रकार परिषद घेतली। जेव्हा पत्रकार परिषदेचा त्यांचा जो व्हिडिओ माझ्या मोबाईलवरती आला तर मी म्हटलं अर्थसंकल्पावरती सरकारचं अभिनंदन करण्याच्या संदर्भात ही मुलाखत असेल। पण ते जो व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये त्यांनी अनेक आक्षेपार्ह विधाने केलेली आहेत। कारण आम्ही सर्वजण युतीला मानतो, आम्ही सर्व आदरणीय वंदनीय शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक असून युती धर्म हा आमच्या शिवसेनेकडून तंतोतंत पाळला जातो आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही किंवा मतभेद होणार नाही किंवा गैरसमज होणार नाही, अशा प्रकारचे तत्त्व आमचे शिवसैनिक बाळगतात। ही महायुती अत्यंत चांगल्या प्रकारे काम करते आणि ही उद्याची विधानसभा ही महायुती मिळून आम्ही ह्या विधानसभेला आम्ही सामोरे जाणार आहोत। आणि म्हणून अशा प्रकारचं वक्तव्य केदार साठेंकडून अपेक्षित नव्हतं, ते त्यांनी केलं। पण त्यांनी रामदासभाईंच्या विषयी बोलले, ते योगेशदादांविषयी बोलले, ते अत्यंत चुकीचं बोललेलं आहे आणि म्हणून त्यांनी अशा प्रकारे वक्तव्य न केलेलं असतं तर बरं झालं असतं। आणि म्हणजे रामदासभाई असू द्या की योगेशदादा यांच्या वक्तव्यावरती किंवा रामदासभाईंच्या वक्तव्यावरती कुठल्याही भाजपच्या नेत्याने प्रवक्त्याने कुठल्याही प्रकारचं मत न मांडताना त्यांनी अशा प्रकारचं मत मांडून त्यांना फक्त काय दापोलीमध्येच शिवसेना भाजपा राष्ट्रवादीची युती नको आहे का, त्यांना या ठिकाणी भाजप स्वतंत्र हवी आहे का, हे त्यांनी कुठेतरी सांगावं की त्यांना महायुती हवे की नको आहे। आम्हाला शिवसेनेला महायुती हवे आणि आम्ही महायुतीचेच घटक आहोत आणि ती शेवटपर्यंत राहणार आणि हीच योगेशदादा आणि रामदासभाईंची देखील इच्छा आहे। केदार साठेंची काय इच्छा आहे ही मला माहिती नाही, त्याचा त्यांनी जर खुलासा केला तर नक्कीच बरं होईल। शिवसेनेच्या दापोली येथील संपर्क कार्यालयात जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांची ही पत्रकार परिषद संपन्न झाली। यावेळी चव्हाण यांनी साठे यांच्याकडून सातत्याने महायुतीतील समन्वय बिघडवण्याचे काम होत असल्याचे सांगितले आहे। तर साठे यांना समविचारी पक्षांच्या कामकाजाबाबत काही आक्षेप असतील तर ते त्यांनी त्यांच्या वरिष्ठ नेत्यांच्या कानी घालावेत, परस्पर पत्रकार परिषदा घेऊन समन्वयाचे वातावरण बिघडवण्याचे काम करू नये, असे देखील चव्हाण म्हणाले आहेत। केदार साठेंना माझी विनंती आहे, आपण जिल्हा प्रमुखात चांगल्या पदावरती आहात आणि आपण अशा प्रकारे युतीमध्ये काहीतरी मतभेद होईल, या ठिकाणी महायुती मजबूत झाली पाहिजे अशा प्रकारचं जर बोललं असतं, अजूनही वेळ गेलेली नाही, आपण एकत्र बसू आणि जे कुठले काय गैरसमज आपण निश्चितच दूर करू। पण आपण रामदासभाईंनी योगेशदादांवरती बोलण्याचं आपण टाळावं, अशी मी त्याला अगदी म्हणजे एक युतीचा कार्यकर्ता त्यांचा सहकारी म्हणून मी त्याला सांगणार आहे। पण यापुढे अशा प्रकारचं जर वक्तव्य कराल तर खरंच आम्हाला देखील जशाच तसं उत्तर देता येतं आणि आम्ही ते देखील देऊ। रामदासभाई कदम हे शिवसेनेचे नेते आहेत आणि त्याचबरोबर ते महायुतीच्या सन्माननीय नेत्यांपैकी एक आहेत। महायुतीतील सर्वच नेत्यांजवळ त्यांचे जवळचे आणि स्नेहाचे संबंध आहेत। त्यांची वक्तव्य आणि भूमिका ही आमच्या पक्षाला आणि एकूणच महायुतीला कायमच दिशादर्शक ठरत आलेली आहे। त्यामुळे स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या कुणालाही युतीतील अन्य पक्षांच्या कामकाजाबाबत काही आक्षेप असतील तर त्यांनी वरिष्ठांच्या कानावर घालावेत, त्यातून सामोपचाराने मार्ग काढण्याचे काम वरिष्ठ नेते करतील। मात्र निवडणुकीपूर्वी सातत्याने रामदासभाईंवर टीका करून साठे यांनी व्यक्तिगत राजकीय लाभ उठवण्याचा खटाटोप करू नये आणि उगाचच महायुतीमध्ये असमन्वय असल्याचे भासवून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून विरोधकांचा फायदा करून देऊ नये, असे देखील चव्हाण यांनी या निमित्ताने सांगितले आहे। की रामदासभाईंची लोकप्रियता घटले, योगेशदादांची लोकप्रियता घटले, हा साक्षात्कार किंवा हे कुठं त्यांना काय झालं काय माहिती नाही, त्यांना आमदारकीची स्वप्न पडायला लागली
की त्यांना कुठेतरी अशा प्रकारे वक्तव्य करून त्यांना कुठेतरी महामंडळ मिळायचं आहे का हे देखील मला माहिती नाही. निश्चितच केदार साठेंना त्यांच्या पक्षाकडनं किंवा महायुतीकडनं महामंडळ मिळाले तर सर्वप्रथम अभिनंदन करणारा शशिकांत चव्हाण असेल हे देखील मी तुम्हाला सांगतोय. पण अशा प्रकारचं कुठलं तरी बेछूट वक्तव्य करून त्यांनी अशा प्रकारचं म्हणजे एखादं पद लाभाचं पद मिळवण्याचा प्रयत्न करू ही माझी त्यांना विनंती असेल. एकूणच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दापोली विधानसभा मतदारसंघामधील महायुतीमधील बेबनाव आता चव्हाट्यावर आला आहे. खरं तर हे वाद वरिष्ठ पातळीवर सामोपचाराने मिटवता देखील येऊ शकतात. मात्र त्यापूर्वीच पत्रकार परिषदा घेऊन हे वाद जाहीर करून दापोली भाजपाला नेमकं काय साध्य करायचं आहे असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात देखील चर्चेला जातोय. प्रशांत कांबळे, DNA न्यूज, दापोली.